घरातनं निघालास तेव्हा तू मीटिंगला जायला निघालास ना? येस मग मीटिंगच्या ऐवजी तू तिथे कसा गेलास आणि का गेलास? आई, हे बघ, मी पारूला भेटायला मंदिरात गेलो होतो, त्याचं कारण आहे माझं आणि प्रीतमचं. आई, हे बघ, मला पारूला विचारणं खूप गरजेचं होतं की तिला ब्रँड अँबॅसिडर हे पद खरंच नको होतं का? मी तुला 1000 वेळा सांगितलंय की तिला त्या पदावर काम करायचं नाहीये, हा तिचा निर्णय आहे आणि आपल्या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर बदलणे हा माझा निर्णय आहे. आणि हे सगळं संमतीने झालेलं आहे. मग तुला काय प्रॉब्लेम आहे? तू काय दबाव आणायचा प्रयत्न करतोयस का माझ्यावर? नाही आई, असं नाही आहे. तसं नसेल तर मग पारूला भेटायला जाण्याची गरजच काय होती आज? आई, गरज होती. मी तुला खरंच सांगतोय, मी तिला भेटायला गेल्यावर मला कळलं की पारूला ब्रँड अँबॅसिडर असण्याची काही एक प्रॉब्लेम नाहीये. तिच्यावर ते लादलं बिदलं गेलेलं नाहीये. शी इज ऍब्सोल्युटली फाईन विथ इट. आदित्य, तू पारूला मॉडेलिंग करियर समजवायला गेला होतास? एक मिनिट अनुष्का, सगळं क्लिअर होईल. आई, सगळं क्लिअर होईल. पण त्याआधी मला सांग अनुष्का, तू पारूला असं का बोललीस? तू आई समोर पारूची चुकीची बाजू का पोट्रे केलीस? तिला हे कामच करायचं नाही असं का सांगितलं आईला? एक मिनिट आदित्य, ते बाकीचं सगळं राहू दे. मला या गोष्टीचं उत्तर दे की इतकी महत्वाची मीटिंग असताना तू पारूला भेटायला का गेलास? आई, पारूला काम करायचं आहे की नाही हे जाणून घेणं जास्त महत्वाचं वाटलं तुला आपल्या मीटिंग पेक्षा? म्हणजे आता पारू इतकी महत्वाची झाली आहे की तिच्या पुढे आपला बिझनेस हा क्षुल्लक वाटायला लागलाय तुला? बरं, ब्रँड अँबॅसेडर पदाचं काय करायचं ह्याचा निर्णय मी घेतलेला आहे आणि असं असताना सुद्धा माझ्या निर्णयाची खातरजमा करण्याची गरज तुला का वाटली? आदित्य, तू चुकलायस. आणि पारू, तुला कळत नाही का ग की गोष्टी इतक्या ताणायच्या नसतात म्हणून? आणि पारू, काय चाललंय तुझं? तुला हे काम करायचंय नाही करायचंय? मग तुझ्यावर हे ब्रँड अँबॅसेडर पद लादलं गेलंय असं का म्हणालीस? आई, मी तुला हेच सांगायचा प्रयत्न करतोय, ती असं काही म्हणाली नाहीये. तू तिची वकिली करू नकोस आदित्य. मी प्रश्न तिला विचारला, उत्तर तीच देईल. अरे पण मी जे खरं आहे तेच सांगतो ना आई तुला. बस आदित्य, यू आर डिसअपॉइंटिंग मी नाउ. आई, आय एम सॉरी. माझा असा अजिबात हेतू नाहीये, पण मी जे खरं आहे तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि तू मला बोलूच देत नाहीयेस. आणि इथे प्रॉब्लेम पारूचा नाहीच आहे. मी रस्त्यावर मारामारी केली, येस मी केली, आय एम सॉरी फॉर दॅट. मी चुकीचं वागलो. पण आई, मला एक खरं सांग, त्या गुंडांनी तिच्या तोंडावर शाई फेकली ते बरोबर होतं का? त्या गुंडांनी तिची छेड काढली ते बरोबर होतं का? आणि आज परत माझ्या समोर ती छेड काढण्याचा प्रयत्न करत होते आणि मी काय करणं अपेक्षित होतं आई? मी पोलिसांची वाट बघायला पाहिजे होती. जे मी तुझ्यासाठी केलं असताना मी तेच पारूसाठी केलंय. आणि जे झालंय ते चुकीचं झालंय. ते गुंड तर खूप चुकीचं वागले, पण तू पण म्हणजे तुला काय म्हणायचंय की मी चुकीची आहे? नाही. बिझनेस कंपनीचं काम सोडलंस तू, रस्त्यावर उतरून गुंडांची मारामारी केलीस तू, पोलिसांनी मला ऐकवलं तुमच्या मुलाला ताब्यात ठेवा म्हणून, या अहिल्यादेवी किर्लोस्करला ऐकवलं. चार चौघात आपलं नाव खराब होतंय, आजूबाजूची लोक कुजबूज करतायत, पण ह्याची तुला काही पर्वाच नाहीये. तू तुझ्या मारामारीचं समर्थन करतोयस. मग तुझ्यात आणि त्या लोकांमध्ये काय फरक राहिला मला सांग? पारू बरोबर देवळात जे घडलं ते चुकीचंच होतं. ते पुन्हा घडू नये म्हणून तिच्या भल्यासाठी मी हा निर्णय घेतला होता, पण तुला तो कळलाच नाही. हा निर्णय घेताना फक्त मी तुला विचारलं नाही,
याचं वाईट वाटतंय तुला. तुझा खरा प्रॉब्लेम हा आहे. तुला फक्त पारुनी ब्रँड अँबॅसेडर व्हायला हवंय, त्याच्यासाठी तू जीवाचं रान करतोयस का? त्याचं उत्तर नाहीये तुझ्याकडे. पारूला ह्या पदावर राहायचंय की नाही हे मी विचारलंय तिला, बोलले तिच्याशी मी. या निर्णयाने तिच्यावर अन्याय होतोय का हे विचारल्यावर ती नाही म्हणाली. मग जर तिला प्रॉब्लेम नसेल तर तुला काय प्रॉब्लेम आहे? तू का अडून बसलायस? सांगू का? कारण तुझा इगो दुखावलाय. ये गणी, मध्ये बोलू नका. आधीच माझ्या टकुरलंय तापलंय. नाही बा, तायडो कुठे बी नाही जाणार. गणी गप्प राहा. काय तायडे गप्प राहू? मगासपासून बा एकटाच बोलतोय. तुझं काय ऐकून बी घेणं झालंय. ते काय बी नाही, तू कुठे नाही जाणार. आणि तू गेलीस तर मी आम्ही तुझ्या संगत येणार. असं निघा निघा. गप्प राहणार तू. हे घ्या, जा निघा. मला कुणाची बी गरज नाहीये. अरे या किर्लोस्कर कुटुंबात इतकी वर्ष ही म्हणे बरेच सेवा केली मी. तुमच्या या अशा वागण्यामुळे त्याला गालबोट लागायला नको. आजपर्यंत यो मारुती असं ताट मानेनं जगत आलाय, पण या तुमच्या चुकांवर पांघरून घालून घालून फार मान खाली गेली त्याची. चला निघा निघा.